शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज, निर्भीड, निपक्ष, निस्वार्थ। भीमगीतांसह धम्मप्रेरणा पुरस्कारांचे वितरण दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तर्फे आयोजन। नाशिक काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनानिमित्त रविवार दिनांक 2 मार्च सायंकाळी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व समता सैनिक दलातर्फे भीमगीतांचा कार्यक्रम तसेच शासकीय सेवेत अधिकारी पदावर राहून उत्तम कार्य करणाऱ्यांचा धम्मप्रेरणा पुरस्कार सोहळा दादासाहेब गायकवाड सभागृहात पार पडला। पाथर्डी फाटा येथील दी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला। मंत्रालयातील नियोजन विभागाचे उपसचिव विवेक गायकवाड यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले। संदेश उमप व प्रवीण डोणे यांच्यातर्फे वामन नव्या दमाने गीतगायनाचा कार्यक्रम पार पडला। राहुल बच्चाव यांनी प्रास्ताविक केले। लयबद्ध स्वरात सादर झालेला गीतगायनाच्या कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घेतला। प्रमुख अतिथी विवेक गायकवाड म्हणाले की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज बांधवांना त्यांचे हक्क मिळवून दिले। एकसंध राहण्याचा संदेश त्यांनी दिला। शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत। संस्थेचे अध्यक्ष मोहन अडांगळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले। शैलेश अडांगळे, योगेश अडांगळे उपस्थित होते। यावेळी या अधिकाऱ्यांना मिळाला पुरस्कार बाबासाहेब पारधे, अप्पर जिल्हाधिकारी नाशिक, प्रदीप पोळ, उपायुक्त आदिवासी विभाग ठाणे, सुदर्शन नागरे, उपायुक्त आदिवासी विभाग नाशिक, डॉक्टर भगवान वीर, प्रादेशिक उपसंचालक नाशिक, मच्छिंद्र दोंदे, सहाय्यक आयुक्त सेवा कर विभाग, श्रीकांत गांगुर्डे, अप्पर कर आयुक्त जालना, सिद्धार्थ ठाकरे, उपायुक्त दहशतवाद विरोधी पथक नाशिक, डॉक्टर BS नरवाडे, प्रादेशिक सह आयुक्त पशुसंवर्धन विभाग नाशिक, चंद्रशेखर पगारे, प्रादेशिक उपायुक्त बालकल्याण विभाग नाशिक, गौतम बालसाणे, जिल्हा उपनिबंधक, अमोल बागुल, मुख्याधिकारी एरंडोल, संजय गायकवाड, उपजिल्हाधिकारी, संगीता निकम, सहाय्यक उपायुक्त व दना कोचुरे, प्रादेशिक उपायुक्त सामाजिक न्याय विभाग मुंबई। डॉक्टर श्रीकांत खरे, संदर्भ सेवा रुग्णालयाचे HOD, जितेंद्र पानपटे साहेब, कृषी अधिकारी कृषी विभाग, राहुल भाऊ बच्चा सन्मान करणार आहोत। एक धम्मप्रेरणा पुरस्कार आहे, घ्यावी। वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळ्या समाजाला मदत करत असतात, म्हणून आपण राहुल भाऊ आणि प्रादेशिक उपायुक्त होते, आता ठाण्याला त्याची बदली झाली। काम चालू आहे माडला, रायगड। आदरणीय प्रदीप पोळ साहेब, म्हणजे विभाग जे आहे 5 जिल्ह्यांचा आपला, त्याच्यात प्रादेशिक उपायुक्त म्हणून सामाजिक दृष्ट्याही त्यांचे संजय भरीत गुरुजी साहेब, भविष्य निर्वाह निधी विभाग, महाराष्ट्र राज्याचा GST विभाग सध्याच्याला आदरणीय श्रीकांतजी जो आहे त्याचे म्हणून त्यांचे जे सहकारी आहेत ते त्यांचा इन्फॉर्मेशन ब्युरो, यानंतर दीपकजी ढोके। तुम्हाला वाटतं तुमचा मुलगा आहे बाबा का नाही? हात वर करा, वाटतं का? किती लोकांना वाटतं? वितरण विभागाचे एवढा जे मुक्तीभूमीचे जे काम झालेले ते त्यांच्याच कार्यकाळात। यानंतर मी आमंत्रण करतो सेंट्रल आमचे मार्गदर्शक रुग्णालय नाशिकमधलं सगळ्यात म्हणजे उत्तर महाराष्ट्रातलं मोठं हॉस्पिटल आहे आणि ज्या ठिकाणी कॅन्सरच्या पेशंट, कृषी अधिकारी पाटील साहेब पुरस्कार आपण देत आहोत। आता पाटील राजेंद्रजी खडसे साहेब, आपण सर्वांनी समक्ष सत्कार घेण्याचं
या ठिकाणी आयोजकांच्या वतीने देण्यात येत आहे. यांचा सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करतो. मुंबई या न्यायपालिकेमध्ये समाजाची बाजू मांडण्यासाठी संतासरी झाल्यानंतर टीम विजन न्यूज नाशिक.